आहे तो व्हायरल होताना पाहायला मिळतोय. काय नेमकं हे प्रकरण आहे? काल माझ्या मातोश्री कार्यालयामध्ये शिवसेनेमध्ये अनेक लोकांचे प्रवेश घेतले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मी त्या ठिकाणी बोललो की 35 कोटीच्या कामाचं वाटप मी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे. ठेकेदार माझ्याकडे यायचे, कामं मागायचे, परंतु ते ठेकेदारापेक्षा कार्यकर्त्याला काम देणं हे मी प्राधान्यक्रम समजल्यामुळे 35 कोटीच्या कामाचं मी वाटप केलं. पण दुर्दैवाने माझ्या डाव्या हाताची नस दबली असल्यामुळे सारखे माझे तोंडातले शब्द कधी थोडे वेळ वाकडे पडतात. तर तो कामाच्या वाटपाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आलेला आहे, तो चुकून आलेला आहे. त्या शब्दाचा 10चा माग केला गेला आहे, त्याचा विपर्यास केला गेलेला आहे. त्याच्यामुळे कमिशनचं नव्हे तर 35 कोटीच्या कामाचं वाटप केलेलं आहे असा तो शब्द होता. चर्चेमध्ये आता असा काही विषय असला तर विरोधकांना कोलीच मिळतं, त्याचा पुरेपूर त्याला बदनाम करण्याचा फायदा उचलतात. पण सत्यता त्याच्यामध्ये वेगळी आहे आणि आता आपल्या माध्यमातून पोहोचल्यानंतर ते सगळं संपून जाईल. आता बघा 2-3 वर्ष झाले तुम्ही विधान भवनात आहात, कोणा आमदाराला किती पैशाची कामं मिळतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि 35 कोटी कमिशन म्हटलं तर ती अमाऊंट किती होते. त्याच्यामध्ये कमिशन नाही तर ते कामाचा विषय आहे असा होता. माझं त्यांना म्हणजे अदरवाईज त्यांनी घेऊ नये, समजून घ्यावं. ते आमदार आहेत, त्यांना माहिती आहे की परिस्थिती कशी आहे. त्याच्यामुळे माझ्या शब्दाचा हा विपर्यास झालेला आहे. एनमेन आता 5 कोटीचा आमदाराला निधी, त्यातले 1 कोटी पण मिळालं नाही. एवढं कमिशन कुठून मिळणार आहे? सातारा प्रकरणामध्ये जे घडलं, मंत्र्यांना मारहाण, ते महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी आजपर्यंत झालं नाही. 2 कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण त्या ठिकाणी झाली आणि मतदानाला जाताना 2 सदस्यांना त्या ठिकाणी ज्या प्रकारे अटक केली गेली, कधी नव्हे तो गुन्हा टाकला गेला आणि अचानकपणे त्याला पकडलं आणि मतदानापासून वंचित ठेवलं. तर हे काही लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगलं झालेलं नाहीये. त्याच्यामुळे ती घटना दुर्दैवीच आहे. त्याच्याचमुळे ही दुर्दैवी घटना आम्ही म्हणतो ना की ते आमदार आमचे आहेत, त्यांची पत्नी तिकडे अध्यक्ष झाली आणि शिवसेना भाजपची आमची महायुती राज्यामध्ये आहे आणि असं असताना हे तिकडे व्हायला नको होतं. आता बघा, हे काही एका ठिकाणी महाराष्ट्रात झालेलं नाहीये, हे अनेक ठिकाणी होतं आणि स्थानिक लेव्हलला ते निर्णय होतात. याला आपसातले खालचे वाद असतील किंवा एकमेकाचं कम्युनिकेशन गॅप असेल याच्यामुळे होतात किंवा सत्तेसाठी पण ते होऊ शकतं. त्याच्यामुळे याचा परिणाम काही राज्याच्या राजकारणावर याचा परिणाम काही होणार नाही. मी बैठकीला हजर होतो, प्रत्येक मी वेलमध्ये पण होतो, पायऱ्यावर आंदोलन केलं तेव्हा पण मी त्या ठिकाणी होतो. परंतु त्याच्यामध्ये आम्हाला बावनकुळे साहेबांनी सभागृहात सांगितलं की सगळी बैठक झालेली आहे, चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनी कामकाजात सहभाग घेतला. राहील आता एकनाथ शिंदे साहेब आणि बाकी देवेंद्रजी वगैरे सगळे बसतील आणि एका छोट्याशा कारणामुळे मला वाटतं काही दोन्ही पक्षांमध्ये वाद होईल असं काही वाटत नाही. येस.